राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत। अमोल मिटकरी जी सुरू काय महायुतीच्या सरकारमध्ये तुमच्या पक्षाच्या आमदारांचं तुमच्या पक्षाचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। आता माणिकराव कोकाटे देखील राजीनाम्याच्या उंबरठ्यावरती आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। त्यांची न्यायालयीन संपूर्ण बाब आहे, परंतु विरोधक मात्र त्यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहेत, म्हणतात की त्यांना कोणताच दिलासा नाही, अद्याप त्यांचा राजीनामा घेतला नाही म्हणून। आता तुम्ही काही सेकंदांपूर्वी कृषी मंत्र्यांशी बोललात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही न्यायालयीन बाब आहे। राहिला धनंजय मुंडे साहेबांच्या राजीनाम्याचा प्रश्न, तर काल त्यांनी तो राजीनामा अजितदादांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आणि तो पुढे राज्यपालाकडे अंतिम मंजुरातीसाठी गेलेला आहे। नंबर 2, आणि त्यात राजीनामा मंजूर पण झाला आहे। आज राहिला कोकाटे साहेबांचा प्रश्न, तर कोकाटे साहेबांच्यावर आज कोर्ट काय निकाल देतं, न्यायालय काय निकाल देतं त्यावर पुढचं असेल। राहिला विरोधकांचा प्रश्न, विरोधकांचं काम असतं मागणी करणं, पण न्यायालयाच्या पुढं किंवा न्यायदेवतेच्या पुढं कोणी नसतं, त्यामुळे आज त्यांच्या याला निर्णयाला स्थगिती भेटते की निकाल विरोधात जातो हे पाहिल्यानंतरच मला असं वाटतं पुढच्या प्रश्नावर बोललेलं उत्तम राहील। काल तुम्ही जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत सुद्धा होता, देवगिरीच्या संपूर्ण जिल्हाध्यक्षांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये दादांनी असं सांगितलं की डाग असलेले कार्यकर्ते सांभाळू नका, कारण की त्याची झळ संपूर्ण पक्षालाच सोसावी लागते, आणि हे धनंजय मुंडेंच्या देखत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। नाही, हे तुमची माहिती साफ चुकीची आहे। दादांनी पक्षाचं मार्गदर्शन करताना प्रत्येक जिल्हाध्यक्षाला सांगितलं की पक्ष नोंदणीवर भर द्या, पक्ष वाढवा, आणि कार्यकर्ते सुद्धा आपण व्यवस्थित जपले पाहिजे। कार्यकर्त्यांनी कुठेही पक्षाला गालबोट लागेल असं कृत्य करू नये, नाहीतर पक्षाला त्याची किंमत मोजावी लागते। आणि दादांचं संपूर्ण भाषण होईपर्यंत धनंजय मुंडे साहेब उपस्थित नव्हते। शेवटच्या काही 2 मिनिटं राहिले असतील त्यावेळेस मुंडे साहेब आले होते, आणि त्यांच्यासमोरच त्यांचे जे काही दाखवलं गेलं की त्यांच्यासमोर दादा ते लेट आले होते। तुम्ही जरा आणखी माहिती घ्या। त्याच्यामुळे दादा हे आजच बोलत नाहीत, दादा सुरुवातपासून सांगतात की पक्षाची गरिमा जपल्या गेली पाहिजे, पक्षाची प्रतिमा जपल्या गेली पाहिजे। काय होतं की आज बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडलं आहे, अगदी औरंगजेबाच्या कृत्यालाही लाजवेल असं कृत्य घडलं आहे। म्हणजे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या आमच्यासारखा माणूस व्यथित झाला, झोपला नसेल। मी तर काल परवाच्या दिवशी फोटो पाहिले, रात्री 1:30-2 वाजेपर्यंत झोप येणं इतकं भयंकर ते होतं। म्हणजे औरंगजेबालाही लाजवेल अशी औरंगी प्रवृत्ती महाराष्ट्रात आहे, आणि त्याची किंमत आज काय नाही। म्हणजे काही लोक दादांच्या बाबतीत निदर्शनं करतायत, साहजिक आहे त्यांच्या भावना। एखाद्या व्यक्ती एखाद्या पक्षाची, त्यातला तो विष्णू चाटे हा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच काहीतरी कार्यकर्ता तालुका प्रमुख होता, त्यामुळे अप्रत्यक्ष ते पक्षावर जातं। दुष्कृत्य करणारे दुष्कृत्य करून बसतात। मग आपल्या पक्षाची प्रतिमा डागाळू नये याकरता वडिलकीच्या नात्यानं दादाने दिलेला प्रत्येक जिल्हाध्यक्षांना तो सल्ला दिला, ते नेहमीच देत आलेत। खरं तर तुम्ही आता विरोधकांच्या आंदोलनात देखील सहभागी झालात। विरोधक सातत्यानं कोश्यारी, राजा सोलापूरकर, त्यानंतर प्रशांत कोरटकर यांच्या वक्तव्याचा निषेध ते करतात आहेत। काल अबू आझमींचं देखील विधिमंडळाचे सदस्य त्यांचं देखील वक्तव्य होतं। तुम्ही आंदोलनात थेट विरोधकांच्या सहभागी झालात? विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर झळकवले आणि शिवाजी महाराजांच्या सन्मानाने ते जय जिजाऊ जय शिवराय असे नारे देत होते। मी जर छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानतो, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विरुद्ध आंदोलन करत असतील विरोधक, तरी त्यांचं स्वागत केलं पाहिजे। राहिला प्रश्न भगतसिंग कोश्यारींचा, भगतसिंग कोश्यारींनी जे वक्तव्य केलं होतं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही। त्यांनी महात्मा फुलेंबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरले होते त्याचं समर्थन होत नाही। त्यामुळे मी त्यांना समर्थन द्यायला याच्याकरता गेलो की औरंगजेबाच्या मुद्द्याच्या नंतर कोरटकर आणि सोलापूरकर हे 2 मुद्दे मागं पडल्याचे दिसले। परंतु मग सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत नाहीये का या सगळ्या संदर्भात कारवाई करायची? तुम्ही सत्तेतले आमदार आहात। काल सभागृहाचं कामकाज अर्ध्यावर होतं, परवाच्या दिवशी अर्ध्यावर होतं, आज सभागृहात आम्ही बोलणार आहोत। सोलापूरकरवर कधी कारवाई होणार? त्यात सोलापूरकरच्या विरोधात आंदोलन होतंय की? मी स्वतः देशद्रोहाचा खटला सोलापूरकरवर भरला गेला पाहिजे, कोरटकरवर भरला गेला पाहिजे, तिसरी भर त्यामध्ये अबू आझमींची पडली, हे स्वतः मी विधिमंडळात मांडणार आहे। मी सत्ताधारी असून सोलापूरकर काय आमचा जावाई लागतो का तो कोरटकर आमचा कोण लागतो? या भामट्यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरलेत यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, यांच्या पाठीवर सोललं पाहिजे। परंतु हे भाजपचेच लोक आहेत ना, त्यांना सांस्कृतिक सल्लागार समितीवरती देखील पुण्याच्या सोलापूरकरांना घेतलंय। सांस्कृतिक सल्लागार समितीवर घेण्याची शिफारस त्याची होती, ती जुनी शिफारस होती, त्यानंतर तो दुष्कृत्य करून बोलला होता। पण पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत, दादांच्या निदर्शनास आम्ही हे आणून देतोय। जर तो घेतला गेला असेल पूर्वीच्या तारखेमध्ये, तर तो तात्काळ तिथून दादाच त्याला
पाठीवर लाथ हाणून काढतील. पण भाजपच्या नेत्यांबरोबर ह्या सगळ्यांचे फोटो आहेत की प्रशांत कोरटकर, सोलापूरकरांचे, त्याला कुठं पाठीशी घालणार? असू शकतात ना. आता वाल्मिक करारांचे सर्वांशीच फोटो होते, सर्वांसोबत फोटो होते, मग काय सर्वच दोषी होतात? आता या कोरटकरांचे अनेक राजकीय लोकांशी संबंध आता असतात, एखाद्याचे राजकीय लोकांशी लागेबांधे असतात, त्यामुळं त्यांनी दुष्कृत्य केल्यानंतर ते लोक दोषी आहेत असं नाही आहे, गाळ्या जातात. आता जर तो सध्या आरोपी आहे, सोलापूरकर हा आरोपी आहे, आणि तुम्हाला सांगतो त्याला जरी वाटत असेल की आपल्याला जामीन भेटला वगैरे वगैरे, महाराष्ट्रातला मावळा, महाराष्ट्रातला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मानणारा कार्यकर्ता अजून जिवंत आहे, त्यांनी ठरवावं त्याचं थोबाळ कधी काळं करू शकतात, एवढं मात्र त्यांनी जाण ठेवावी. खरं तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक यांनी एक ॲफिडेव्हिट भरलं आहे. खरं तर अमृत योजनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या विरोधात ॲफिडेव्हिट, प्रतिज्ञापत्र सबमिट केलेलं आहे. त्यांनी सुजाता सौनिक मुख्य सचिव आहेत ज्या राज्याच्या, त्यांनी अफिडेव्हिट भरलं प्रतिज्ञापत्र, अशी माहिती जी आहे ती विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. अमृत योजनेमध्ये 57 लाखाचा अपव्यवहार एकनाथ शिंदेंनी केला आहे, त्याबद्दलचं प्रतिज्ञापत्र. मी प्रतिज्ञापत्र वाचलं नाही आणि राज्याच्या मुख्य सचिवांनी असं प्रतिज्ञापत्र भरल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही, त्यामुळे त्यावर बोलणं काय उचित आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी तुमची प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर त्यांचं म्हणणं, अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की विरोधकांचं आंदोलन जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ होतं, त्यामुळे मी त्यांच्या संपूर्ण या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे. ज्यावेळेस सातत्यानं कोणी महापुरुषांच्या विरोधात टीका टिप्पणी केली आहे त्यांच्या विरोधात मी तळ ठोकून उभा राहिलेलो आहे, त्यामुळे आज विरोधकांच्या आंदोलनात मी सहभागी झालो, असं मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.